बीड़ जिले के अंजनवंती गांव में तेज आंधी और मूसलाधार बारिश ने एड़े बांधुओं यानी दो सगे भाइयों पंजाब एड़े और पंढरीनाथ एड़े के घरों को भारी नुकसान पहुंचाया है। तेज हवाओं से दोनों घरों की छतें उड़ गई है, दीवारें ढह गई है और घरेलू सामान के साथ बुआई के लिए रखा खाद भी खराब हो गया है। इस हादसे में 18 वर्षीय वैष्णवी एड़े घायल हो गई है, जिसके सर पर 4 टाके लगाने पड़े। राजस्व विभाग ने पंचनामा किया है और करीब 10 लाख रुपए के नुकसान का अनुमान लगाया है। पीड़ित परिवार और ग्रामीणों ने प्रशासन से तत्काल आर्थिक सहायता की मांग की है ताकि दोनों भाई अपने उजड़े घर और खेती को फिर से खड़ा कर सके। काल 4-4:30 वाजता मोठा पाऊस वारं आल्यामुळे आमच्या घराचं नुकसान झालेली, सगळे पत्रे भिंती 5 रूमची पूर्ण नुकसान झाली। भिंती पडल्यात, घरातल्या सगळ्या संसारात उद्ध्वस्त झालाय। मोबाईल लॅपटॉप मुलीला लागले भरपूर, मुलीचे डॉक्युमेंट मोबाईल लॅपटॉप सगळं खराब झाले। टीव्ही दिवाण पलंग सगळं फुटले। घरात सगळ्या पाणी झाल्यामुळे अन्नधान्य सगळं खराब झालंय। खताची नुकसान झाली, पेरणीसाठी खत बी भरलेलं। एकंदरीत किती नुकसान झाले पूर्ण? 5 लाखाच्या आसपास आमचे नुकसान झालेले। दोघा भावाचे मिळून 10 लाखापर्यंत आमचे नुकसान झाले सगळे। काय मागणी तुमची सरकारकडे? लवकरात लवकर आम्हाला काहीतरी मदत द्यावी। काय नाव तुमचं? सुलभा पंजाब एड़े। मुलीला बीड तालुक्यातील अंजनवती येथे काल वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार झाला आणि पंजाब स्वामीनाथ येडे आणि पंढरीनाथ स्वामीनाथ येडे ह्या 2 भावांचा अक्षरशः या ठिकाणी 5 खोल्या पत्रे पूर्णपणे उडून गेले। संसार उद्ध्वस्त झालेला आहे। घरातील खत बियाणे धान्य तूर ज्वारी खाद्यपदार्थ भांडी कुंडी लॅपटॉप आणि सर्व जीवन आवश्यक वस्तूची अक्षरशः बेचिराख झालेली आहे। या ठिकाणी तलाठी साहेब आले, मंडळ अधिकारी सर्व येतात, पंचनामे होतात, परंतु गेल्या 5 वर्षापासून मला तरी आठवत नाही की बीड तालुक्यामध्ये आणि अंजनवतीमध्ये कुणाला चेक येऊन किंवा मदत प्रत्यक्षात मिळाली। तर सरकारने पंचनाम्याची औपचारिकता न करता प्रशासनाने थेट शेतकऱ्याला मदत मिळावी आणि जवळपास 10 लाख रुपयाचं या बांधवाचं नुकसान झालेले पूर्णपणे उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे। शेतकरी वाचवायचा असेल तर सरकारने मदत तातडीने देणं गरजेचं आहे। बीड तालुक्यातील अंजनवती येथील पाटील वस्तीवरील येडे बंधू काल संध्याकाळी 4च्या सुमारास जो वादळी वाऱ्याचा पाऊस आला, याच्यामध्ये त्यांच्या घरावरचे पत्रे उडाले, भिंती उडाल्या, संसारोपयोगी साहित्य सगळं भिजून गेलंय। एवढंच नव्हे तर जे खत पेरणीसाठी त्यांनी आणलं होतं तेही खत या ठिकाणी भिजून गेलंय। संसार एकत्रित उद्ध्वस्त झालाय। आज त्यांना जर झोपायचं म्हणलं संध्याकाळी तर निवाराची पंचायत आहे। ज्याप्रमाणे या ताईने म्हटलं की दरवर्षी येतात, पंचनामे करतात आणि मदत मात्र वेळेवर मिळत नाही। या प्रमाणामध्ये तातडीनं त्यांना मदत मिळायला पाहिजे। ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काही करत आहोत असं डांगोरं पेटतं, त्याचवेळी एखाद्या शेतकऱ्याची कन्या तुमची लाडकी बहीण जेव्हा तिचा संसार उद्ध्वस्त होतो आणि तेव्हा ती सरकारकडे याचना करते की तातडीनं आम्हाला मदत मिळायला हवी, केवळ पंचनामे याच्यामध्ये आमचा वेळ वाया जायला नको, तेव्हा प्रशासनानं याची दखल घ्यायला पाहिजे। या ठिकाणी केवळ तलाठी नव्हे तर आमची अशी मागणी की तहसीलदार यांनी स्वतः भेट द्यायला पाहिजे, कारण यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि तशी मागणी आम्ही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना करणार आहोत।